श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित काकासाहेब चव्हाण कॉलेज तळमौली येथील राष्ट्रीय सेवा योजना प्रकल्प अधिकारी या नात्याने मी प्राध्यापिका सौ ज्योती उर्फ मनीषा संजय पाटील आपल्यासमोर सादर करत आहे अहवाल श्रावण सहल ट्रेकिंग व कृषी पर्यटनाचा त्रिवेणी संगम इंजाईदेवी पठार माणेगाव तालुका पाटण जिल्हा सातारा। हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे अशा हिरव्यागार पायघड्या घातलेल्या माणेगावच्या इंजाईदेवी पठारावर श्रावण सहल व ट्रेकिंगचे आयोजन काकासाहेब चव्हाण कॉलेज तळमौली येथील आदरणीय प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर उषादेवी साळुंखे मॅडम यांच्या मार्गदर्शनाने करण्यात आले। यामध्ये सर्व विद्यार्थिनी व गुरुदेव कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे सहभागी झाले। मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले। त्यावेळी झाडे लावा झाडे जगवा वृक्ष संवर्धन काळाची गरज अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। त्यानंतर अतिशय शिस्तबद्ध रीतीने पदभ्रमंती करीत सर्वजण कृषी पर्यटनाच्या उद्देशाने माणेगाव येथील प्रयोगशील शेतकरी माननीय श्री अधिकराम माणे यांनी अपार परिश्रम घेऊन विकसित केलेल्या सफरचंदांच्या बागेस सदिच्छा भेट दिली। प्रतिकूल भौगोलिक परिस्थितीतही आधुनिक तंत्रशुद्ध पद्धतीने कृषी तंत्राची वेगळी वाट पकडून सफरचंदांची यशस्वी लागवड करण्याचा खडतर प्रवास कसा साध्य करता आला याविषयी सविस्तर माहिती त्यांनी दिली। त्यामुळे सफरचंद लागवडीची पद्धत, बागेची योग्य निगा, कृषी क्षेत्रातील विविध प्रयोग याविषयीची परिपूर्ण माहिती मिळाली। त्याचबरोबर त्यांनी प्राप्त केलेल्या विविध सन्मानांचे व पारितोषिकांचे अवलोकन करून अतीव समाधान लाभले। या कृषी पर्यटनातून व क्षेत्रभेटीतून पारंपरिक शेतीसोबतच आधुनिक तंत्रज्ञान व नाविन्यपूर्ण प्रयोगांची सांगड घालून कृषी क्षेत्रात यश संपादन करता येऊ शकते याबद्दल विद्यार्थ्यांना प्रेरणास्रोत मिळाला। या उपक्रमातून विद्यार्थ्यांना निसर्ग, पर्यावरण आणि कृषी क्षेत्राशी प्रत्यक्ष जोडण्याचा अभिनव प्रयत्न काकासाहेब चव्हाण कॉलेज तळमौलींच्या वतीने करण्यात आला। माणेगावच्या भूमीत बहरलेली सफरचंदांची बाग पाहून डोळ्यांचे पारणे फिटले। आपण साक्षात काश्मीरच्या गुलाबी थंडीचा आस्वाद घेतो आहोत की काय अशी स्वर्गीय अनुभूतीही मनाला स्पर्शून गेली। श्री स्वामी विवेकानंदांच्या वाणीप्रमाणे अराइज अवेक अँड स्टॉप नॉट टिल द गोल इज अचीव्ड याची प्रचिती आली। अपार प्रयत्नातून कष्टसाध्य प्रगतीकडे यशस्वी वाटचाल करता येते याचे ज्वलंत उदाहरण माननीय श्री अधिकराम माणे यांच्या रूपाने भेटले तेव्हा ही महाराष्ट्रभूमी धन्य झाली असे अंतःकरणातून वाटून गेले। श्रावणातल्या मंगळवारी इंजाईदेवीची ओटी भरून पुण्यपदरात घेता आले आणि आपल्या मनोकामना पूर्ण होतील अशी देवीची कृपादृष्टी सांगते आहे याची निखालसपणे विश्वासार्हता मनाला स्पर्शून गेली। इंजाईदेवीच्या पठाराकडे वाटचाल करताना ट्रेकिंगचा थरार अनुभवला, पण मनमोहक निसर्गरम्य परिसर, हिरवाईने नटलेल्या डोंगररांगा, अलगद उतरणारे ढग पाहून चढाईचे श्रम कुठल्या कुठे विरून गेले। हिरव्यागार गवतावर लोळण घ्यायची उर्मी तीव्रतेने झाली। अनुपम्य निसर्ग सौंदर्याचा खजिना डोळ्यांनी टिपला। हृदयात साठवत मंत्रमुग्धपणे कधी डोंगर उठून आलोत हे कळले देखील नाही। स्वप्नात दंगले मी चित्रात रंगले मी, स्वप्नात दंगले मी चित्रात रंगले मी अशा भावविभोर अवस्थेत तरल मनस्थितीत घरी कधी परतलो ते कळले देखील नाही। धन्यवाद।